मंगलमूर्ती मोरया पुंडलिका वरदे भारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्यावरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागन्त्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. आलिया संसारा उठावेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. आलिया संसारा उठावेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. निमित्ताचा धनी केलासे प्राणी माझे माझे म्हणूनी व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवासवे आठी पाडी तोसी. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि या संसाराला आलेल्या प्रत्येक जीवाला जे त्रिकालाबाधित सत्य आहे ते सांगणारा असा अभंग आजच्या या प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे. सेवेचा थोडा पर्याय द्यायचा तो असा की आपल्या या घरातून रामचंद्र विठ्ठल पाटील हे यांनी या इहलोकीची यात्रा संपवून ते परलोकीच्या यात्रेसाठी निघालेले आहेत आणि त्यांना जाऊन उद्याचा 10वा दिवस असणार आहे. आणि दशक्रिया म्हटलं की आपण म्हणतो की 16 संस्कार प्रत्येक माणसाच्या जीवनात सांगितलेले आहेत. 16 प्रत्येकाच्या जीवनात होतातच असे नाही, पण कमीत कमी 3 संस्कार तर प्रत्येकाच्या जीवनात होतातच. अगदी जन्माचं, त्यानंतर लग्न सोहळा आणि शेवटचा म्हणजे मृत्यूचा सोहळा. साधू संत याला सोहळा म्हणतात. आपल्याला असं वाटतं मृत्यूचा भय कोणाला वाटत असतं की ज्याने त्याची तयारी केली नाही त्याला भय वाटतं, पण संतांना त्याचं भय वाटलं नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात की जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगाला काळ जरी खात असेल तरी त्याच्या माथ्यावर पाय देऊन आम्ही ही इहलोकीची यात्रा संपवून भगवत धामाला किंवा वैकुंठाला आम्ही निघालो आहोत. म्हणजे ज्याची प्रत्येकाला भीती आहे. कारण असा या पृथ्वी तलावर एकही जीव जन्माला आलेला नाही की तो अमर आहे. जे अमर आहेत जसं अश्वत्थामा अमर आहे, हनुमंतराय अमर आहेत, पण त्यांच्यासारखे अमर आपण होणार नाही. मग अशा जीवाने या संसाराला आल्यानंतर काय केलं पाहिजे. कारण प्रत्येकाच्या जीवनाचा एक उद्देश आहे आणि तो उद्देश जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण त्या ध्येयापर्यंत कधी पोहोचू शकणार नाही. प्रत्येक मूल जन्माला आल्यानंतर आईवडील त्याच्यावर एक शिक्का मारून देतात. कसला शिक्का मारतात? तुला डॉक्टर व्हायचे, तुला इंजिनियर व्हायचे, तुला वकील व्हायचे. पण असे कोणते आईबाप आहेत का त्यांनी सांगितलं की तुला संत व्हायचं आहे?
असं जगाच्या पाठीवर एकही मायबाप नसेल की त्याने आपल्या मुलाला भगवत धामाचा मार्ग दाखवला असेल. संत ज्या मार्गाने निघून गेले तो मार्ग दाखवला असेल. मग आपणच आपल्या मुलाला चुकीची दिशा दाखवतो. मग जगात अशी एकच आई झाली की तिने आपल्या सगळ्या मुलाला भगवत धामाचा मार्ग दाखवला, ती म्हणजे मदालसा. मग तिने काय केलं तर अगदी पाळण्यात असतानाच उपदेश केला. उपदेश काय केला तर ज्या जीवावर किंवा ज्या शरीरावर आपण इतकं जीवापाड प्रेम करतो, प्रत्येकाला आपलं शरीर आवडतं. म्हणजे नाही म्हटलं तर अगदी 70 वर्षाचा म्हातारा व्यक्ती जरी असेल तरी त्याला वाटतं की मी अजून तरुण आहे किंवा मी तरुणपणात कसा होतो हे दिवस आठवून तो आपले दिवस काढत असतो. म्हणजे प्रत्येकाला आपल्या शरीरावर प्रेम आहे. आणि त्या मदालसेने आपल्या मुलांना काय सांगितलं तर बघा, हे बाळा, तू ज्या जगामध्ये आलेला आहेस ना, तर त्यातून सुटण्याचा मार्ग शोध. कारण एकदा का तू या जीवामध्ये, या संसारामध्ये अडकलास, काही इथून पुढे सुटण्याचा मार्ग नाही आहे. असं आपण म्हणतो की प्रत्येक नदी असेल तर ती नदी ओलांडून जायला ब्रिज असतो. तसा हा 84 लक्ष योनीचा फेरा आहे. एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्य देहाचा. एक योनीला गेलेल्या जीवाला 1 कोटीचा फेरा द्यावा लागतो. तर मग ह्या जीवाला काय उपदेश केला त्या मदालसेने? त्या बाळाला पाळण्यात घातल्यानंतर आपण जशी पिक्चरची गाणी सांगतो तर त्या मदालसेने उपदेश केला, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातिले रे कृमी कीटकांचा सांदा, रव दुर्गंधी रे अमंगळेचा बांधा. त्या बाळाला आई सांगते की अरे बाळा, ज्या देहावर तू जिथे तो देह घेऊन आलायस ना, तो देह नाशिवंत आहे. विचार करा ना की 4 तासानंतर त्या देहाला घाण वास यायला सुरुवात होते. म्हणजे असा कोणताही कितीही सुंदर देह असू द्या, त्याला कुणी 4 तासानंतर घरी ठेवत नाही. कितीही आवडीचा असू द्या, कितीही प्रेमाचा असू द्या. का तर हा देह नाशिवंतच आहे. मग आपण सगळ्या जगावर प्रेम करतो, आई माझी, वडील माझे, भाऊ माझा, पत्नी माझी, पण मग सोबत कोण येतं? संतांनी त्यांना ही जाणीव झाली, प्रत्येक गोष्टीची सत्यता असते आणि ती सत्य पचवायला पण तेवढी ताकद असावी लागते. आपल्याला असं वाटतं की मला आवडतं ते माझ्या जीवनात व्हावं, पण तसं कधीच होत नसतं. भगवंत प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय घडणार आहे हे आधीच आपलं लिहिलेलं आहे. प्रारब्धाने जे मिळणार आहे ते मिळणारच आहे. पण आपण चुकीच्या मार्गाने विचार करतोय. आपण संसाराचा इतका खोलवर विचार करतो ना की जो संसार होणारच आहे. विचार करा ना तुम्ही की ज्या गोष्टींचा विचार नाही केला तरी त्या होणार आहेत. मुलगा वयात आला, त्याचं लग्न होतं, त्याला मुलं बाळं होतात, त्यांची लग्न होतात, नातूपंतू होतात, असं करता करता तो म्हातारपणाला येतो. पण मग ह्या गोष्टी आहेत त्या ठरवून कराव्या लागत नाहीत, त्या होणारच आहेत, प्रत्येकाच्या जीवनात होणार आहेत. पण परमार्थ मात्र जाणून करा. जाणतेने गुरु भजीचे, तेने कृतकार्य होईचे. मग आपल्याला जाणून परमार्थ करावा लागेल, कारण परमार्थासाठी वेगळा वेळ दिलेलाच नाही आहे. कारण आपल्याला भगवंताने श्वास वाटून दिलेले आहेत. त्या प्रत्येक श्वासाचा आपण वापर कशासाठी करावा, तो संसारासाठी करायचा की परमार्थासाठी, हे मात्र आपल्याला ती चॉईस दिलेली आहे. मग आपण या संसाराला आल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात की आली या संसारा उठा वेग करा. वेग म्हणजे घाई. घाई करा, त्वरा करा. कारण आता नाही केली घाई तर एकदा वेळ निघून गेली की होशील पछताई. कारण आपण म्हणतो की काळ आपल्याला जो मिळालेला आहे, अर्धरात्र अर्धे झोपेमध्ये गेलेलं आहे, अर्ध बालपणात गेलं, तरुणपणात अर्ध निघून गेलं, मध्ये बाळत्व, पीडा, रोगक्षय, मग रोग, आजारपण आले. काय भजनाशी उरले ते पाहेगा. भजनासाठी उरलंय कुठे? कारण आपल्याला असं वाटतं की एवढा काळ निघून गेला ना, माझी एकदा रिटायरमेंट आली की मग मला काय काम आहे, असं प्रत्येकजण विचार करतो. आणि त्या विचारामध्ये
तो आपल्या संसारातला प्रत्येक दिवस घालवत असतो. प्रत्येकाला वाटतं की मी जगतोय, मी मोठा होतोय, मी वाढतोय, म्हणून आपण वाढदिवस करतोय. 1 वर्ष पूर्ण झाला की आपण बाळाचा वाढदिवस करतोय. अगदी आता 100 वर्षाच्या आजोबांचा पण वाढदिवस करतात. पण खरं तर आपण त्या 1 वर्षाने मरत आहोत. जिथून मूल जन्माला आले तिथून त्याचा मृत्यू तर एक ठराविक ठिकाणी लिहिलेला आहे आणि आपण प्रत्येक पाऊल मृत्यूच्या दिशेने टाकत आहोत. पण याची जाणीव आपण कधी स्वतःला करून देत नाही. प्रत्येकाला असं वाटतं का मी अश्वत्थामा. जो प्रेत लावायला जातो तोही विचार करतो की मी जाणार नाही. कारण जर त्याला तसं वाटलं असतं तर आल्यानंतर कमीत कमी त्यांनी एवढा विचार केला असता की ज्या संसारासाठी मी आत्तापर्यंतचं आयुष्य व्यर्थ घालवलेलं आहे, कमीत कमी आता तो गेला, त्याच्यानंतर माझा नंबर कधीतरी लागेल. हा विचार प्रत्येकजणांनी करायला पाहिजे. पण तो आपण करत नाही. कारण आपल्याला जे वैराग्य येतं ना ते फक्त स्मशान वैराग्य. स्मशानातून दारवंडापर्यंत येईपर्यंत एकदा आपण घरात शिरलो की आपल्यावर परत एकदा मायेचा पडदा चढतो. मग लहान मुलं दिसतात, पत्नी दिसते, घरात सगळी माणसं आपलीशी वाटतात, प्रत्येक वस्तू माझी वाटते. कारण संतांनी संसार केला. कुठल्याच संतांनी असं नाही म्हटलं की तुम्ही संसार सोडून द्या आणि मग फक्त परमार्थ करा. कारण दे रे हरी खाटल्यावरी असा कोणाचाच नियम नाही आहे. आपण असा विचार करतो की परमार्थ करायचा म्हणजे 24 तास परमार्थच करत बसायचा का, मग खायला कोण देणार. पण एकदा लक्ष्मीने असा विचार केला की मी आहे ना, म्हणून मी प्रत्येक जीवाला खाण्यापिण्याची व्यवस्था करते. प्रत्येकाला मी प्रिय आहे. आणि खरंच आहे, प्रत्येक संसारातील प्रत्येक जीवाला लक्ष्मी प्रिय आहे. नारायण कोणाला नको आहे. पण लक्ष्मी नारायणाच्या चरणाजवळ स्थिर आहे हे मात्र प्रत्येकजण विसरतो. कारण नारायण असेल तर लक्ष्मी असेल. ती चंचल आहे. चंचल आहे मन कृष्णा. हे मन जसं चंचल आहे तशी लक्ष्मी म्हणते की मी नारायणाशिवाय दुसऱ्या कुठे स्थिर राहत नाही. मग आपण असा विचार का करतो की माझ्याकडे आलेली लक्ष्मी ही कायम माझ्याकडे राहणार आहे. तर राजाचा रंक आणि रंकाचा राव करण्याची ताकद फक्त एका भगवंतामध्ये आहे. मग जर त्याला आपण शरण गेलो तर मात्र आपला प्रत्येक दिवस आनंदात तर जाणारच आहे. कारण आपण पैशाने सगळं काही विकत घेऊ शकतो. पण पैशाने, मी तर नेहमी म्हणते की पैशाने आपण गादी विकत घेऊ शकतो, ती डनलॉकची असेल, पण झोप विकत घेऊ शकत नाही. बरोबर. पैशाने खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू आपण विकत घेऊ शकतो, पण भूक विकत घेऊ शकत नाही. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पैशाने विकत घेता येत नाही त्याही गोष्टींसाठी आपण पैसा साठवून ठेवतो. कारण टीजभर पोटाची गळगी भरण्यात आपलं अख्खं आयुष्य निघून जाते. असं कोणी आहे का की आत्ता त्यांनी खाल्लं ना की परत त्याला 10 दिवस खायची गरज पडत नाही. आईने जर असा विचार केला तर अगदी सकाळी उठल्यापासून, थँक्यू, सकाळी अगदी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सकाळी काय भाजी बनवायची इथून सुरुवात असते. रात्रीच्या जेवणात काय असेल, दुपारच्या जेवणात काय करायचं. पण मग असा एक दिवस तरी येतो का आता बाबा माझी ना जेवणाची कटकटच संपली, आता जेवण बंद, असं कधीच होऊ शकत नाही. मग त्या जेवणासाठी आपण आपलं इतकं अनमोल देह मिळालं आहे आपल्याला. एवढं म्हणजे कधी असं म्हणतात ना की काकताली न्यायाने मिळालेला हा मानव देह आहे. एखाद्या आंधळा नदीमध्ये स्नानाला गेला आणि त्याच वेळी राजाने अशी दवंडी पिटली की जो कोणी मला कावळा शोधून देईल त्याला मी 1,00,000 रुपयाचं बक्षीस देईल. आता सहजपणे गेलेली ती दवंडी त्या आंधळ्याच्या कानावर पण गेली होती. त्याने विचार केला की चाललो आहे आपण आंघोळीला, तर चाललो. आंघोळीला गेल्यानंतर बुडी मारली आणि बुडी मारल्यानंतर सहज अर्घ्य देण्यासाठी म्हणून हात वर केले आणि आता मला एक टाळी वाजवावी, तेवढ्यात त्याच्या हातात एक कावळा सापडला. आता तो आंधळा, पण त्याला जाणवलं की हा कावळा आहे, कारण त्यांना स्पर्शज्ञान खूप असतं.
विचार केला की एक कावळा सापडला आहे, राजाला नेऊन दिला तर मला 1,00,000 रुपये मिळतील, मस्त आयुष्य जगेन. आणि परत माणसाचं मन कसं असतं की एक याच्यावर थांबणार. त्याने विचार केला, एक टाळी वाजवली, एक कावळा सापडला, मी 2 टाळ्या वाजवल्या तर 2 कावळे सापडतील, बरोबर. आणि म्हणून परत एकदा टाळी वाजवण्यासाठी परत हात वर केले, कावळा सुटला आणि गेला आणि तो मात्र टाळ्या वाजवत बसला. आता मला सांगा, किती टाळ्या वाजवल्या म्हणजे कावळा सापडेल? मग आपण ते आंधळे आपणच आहोत ना. आपल्याला असं वाटतं एकदा मिळालाय ना तो कावळा, तो परत भेटेल मला, पण सध्या आहे ते मस्त मजेत घालवतो. पण हा विचार करणं म्हणजे अगदी त्या आंधळ्याने केलेल्या विचारासारखा आहे. मग आपण कोणता विचार करायला पाहिजे? कारण प्रत्येक जीवाला जन्माला आल्यानंतर काही प्रश्न पडलेच पाहिजे. जर ते पडत नसतील तर मग आपण मनुष्य देहाला आलोत. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे आणि एका केशवराजे सकळ सिद्धी. हे बुद्धीचं वैभव फक्त एका जीवाला दिलेलं आहे. कारण इतक्या योनी निर्माण केल्या भगवंताने, पण एकही योनी अशी निर्माण केली नाही की त्याला बुद्धी आहे. जर बुद्धी असती तर गाढवाने ओझे वाहिले नसते. गाढवाला बांधावं लागत नाही, गाढवाला बांधावं लागतच नाही. त्याचा मालक फक्त जातो, त्याच्या पायाला हात लावतो की तो रात्रभर तिथेच उभा राहतो. सकाळी जेव्हा मालक उठून जाईल, परत त्याच्या पायाला हात लावेल की त्याला वाटतं मी सुटलो, की तो परत आपल्या कामाला लागतो. कारण त्याला काही नाही आहे बुद्धी. त्याला असं वाटतं मालकाने माझ्या हाताला पायाला हात लावला म्हणजे मी बांधलो आणि आत्ता परत हात लावला म्हणजे मी सुटलो. मग आपण काय वेगळा विचार करतो? आपल्यालाही असं वाटते की मला हा संसार सोडत नाही. एकदा समर्थांकडे एक माणूस गेला. आता बरेच जण बैठकीला जातात तर समर्थांची काही उदाहरणं लोकांना पटतात. समर्थांकडे एक माणूस गेला आणि त्याने समर्थांना म्हटलं की समर्थ, मी ना तुमच्या सगळ्या प्रवचनाला येतो आणि मला तुमची प्रवचनं खूप आवडतात, पण तुम्ही म्हणता की संसार सोड, तू कार्यक्रमाला येत जा. पण अहो मी इतका प्रयत्न करतो ना, पण हा संसार मला सोडतच नाही हो. समर्थाने थोडासा विचार केला आणि एक मोठी धाव मारली आणि समोर 2 झाडं दिसत होती, त्या झाडाला जाऊन घट्ट मिठी मारली आणि जोराजोराने ओरडायला लागले, मला सोडवा, मला सोडवा, मला सोडवा, हे झाड मला सोडत नाही, मला सोडवा. तो माणूस विचार करायला लागला, आत्तापर्यंत तर समर्थ ठीक दिसत होते, इतक्यात काय झालं, काही परिणाम तर झाला नाही ना. मग तो समर्थांकडे गेला आणि समर्थांना म्हणतो, अहो समर्थ, ते झाड ते त्यांनी तुला पकडलेलं नाही आहे, तुम्ही सोडून द्या, ते झाड आहे, तुम्ही त्याला पकडलं आहे. अरे मग हेच तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे की तो संसार तुला धरलेला नाही आहे, तू संसाराला धरला आहे. कारण संसारातली अशी कोणतीच वस्तू नाही की ती आपल्याला धरून ठेवणारी आहे, आपण त्याला धरलं आहे. कारण साधू संत म्हणतात की तुम्हाला संसार सोडायची गरज नाही आहे, कारण तसाही तो संसार म्हणजे आपण माळी आहोत आणि मालकाची बाग आहे. आपल्याला काम फक्त फुलवायचं आहे, ती बाग फुलवणं एवढंच आपलं काम आहे. आपण फक्त मालक बनण्याचा जो विचार केला आहे ना, तो चुकीचा आहे. मग या संसारामध्ये मी आणि माझं हे जर आपण सोडलं, मी आणि माझं, तर आपलं सगळं जग आपलंच आहे. संत आपल्याला संसार सोडायला नाही म्हणत, तर संसारातली आसक्ती सोडायला सांगतात. की बघा तुम्ही विचार करा की एखाद्या व्यक्तीचं एक 10 रुपये हरवले, दिवसभर तो माणूस शोधतोय, दिवसभर तो माणूस ते पैसे शोधतोय. 1 तास झाला, 2 तास झाला, 4 तास झाले, 5 तास झाले, हरवले हरवले म्हणून तो शोधतोय शोधतोय शोधतोय. पण बाजूचा एक माणूस त्याला भेटला आणि तो माणूस अगदी निराशा येऊन, म्हणजे आता कारण त्याचे 50,000 रुपये हरवले होते, तोही शोधत होता, त्याला सापडत नव्हते. इकडचा हा पण थकला होता आणि तिकडचा पण थकला होता. विचार केला की अरे तू काहीतरी शोधतोय, त्याला विचारावं तर खरं काय शोधतोय. अरे बाबा, माझे 50,000 रुपये हरवलेत आणि ते मी कधीपासून शोधते. जेवढं दुःख त्याला त्या 10 रुपयाचं झालं नव्हतं. आवश्यकता नाही त्याची. म्हणजे आपल्याला पैसे हरवल्याचं दुःख नाही, ते माझे हरवले याचं जास्त दुःख असतं.
मग त्याचे 50,000 हरवले, त्याला जे दुःख होतं ते त्याच्या पैशाचं होतं. घरात टी व्ही आपल्या आणला तर जेवढा आनंद असतो त्याच्यापेक्षा मोठा टी व्ही बाजूच्याच्या आणला ना तर तेवढंच दुःख होतं माणसाला. म्हणजे आपलं मी आणि माझं हे जर सोडलं तर सगळे आपलेच आहेत. आज तुम्ही विचार करा की एखादा संत पदाला पोहोचलेली जर व्यक्ती असेल ना, त्याच्या समोरून तुम्ही जर गेले ना तर त्याची जी दृष्टी असते कृपावलोकने, म्हणजे त्याच्या दृष्टीमध्ये इतकं प्रेम असतं की जेवढं तो भगवंताला निहाळतो असं वाटतं. आज आम्ही तर इस्कॉनमध्ये राहतो, त्याच्यामुळे महाराजांची नेहमीच भेट असते आणि ती व्यक्ती म्हणजे अगदी परमपदाला पोहोचलेली आहे. जेव्हा ते जातात ना, जाताना प्रत्येकाला हात जोडून उभे असतात, प्रत्येकाला. अगदी लहान मुलं जरी असेल तरीसुद्धा, लहान मुलं असेल तरीसुद्धा हात जोडून त्याला नमस्कार करतात. म्हणजे त्यांना कळालं की त्याच्या हृदयातील भगवंत आणि माझ्या हृदयातील भगवंत एकच आहे. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण द्वेष, मत्सर, ईर्ष्या, अहंकार ह्या सगळ्या गोष्टींना आपण आपलंसं करतो. का करतो? खरं तर पूर्वीची अशी पद्धत होती की जर कोणी माणूस समोर भेटला तर त्याला राम राम, नमस्कार असं म्हणायचे. आता गुड मॉर्निंग आणि गुड आफ्टरनून. म्हणजे जुनी संस्कृती लयास गेली आणि आता आपण फॉरेन कल्चर आपल्याकडे आणतो. पण फॉरेनचे लोक जेव्हा आपल्याकडे येतात ना, तर आमच्या तिथे येतात त्या अक्षरशः त्या स्त्रिया की ज्यांनी त्या गांजा तरस, म्हणजे चरस जे काही म्हणतात, अफू गांजा त्याच्यामध्ये लोळणाऱ्या, त्या जेव्हा त्या याच्यामध्ये आल्या तर आता त्या गालतऱ्यासारख्या गावामध्ये एका घरामध्ये राहतात, साड्या घालतात, कुंकू लावतात, पदर डोक्यावरून घेतात, सकाळी 4:30च्या मंगल आरतीला पोहोचतात, ते संध्याकाळचं जोपर्यंत शयन आरती होत नाही तोपर्यंत तिथं थांबतात. म्हणजे संस्कृती कोणती आपलीशी केली पाहिजे की ज्याच्यामध्ये समाधान आहे, ज्याच्यामध्ये आनंद आहे. आज त्या ब्लू स्टारचा मालक आमच्या याच्यामध्ये आला होता, इन्स्टिट्यूटमध्ये. आल्यानंतर त्यांनी ज्या ज्या गोष्टी बघितल्या की मुलांनी बनवलेल्या, अगदी हाताने बनवलेल्या, एवढं आकर्षण की अगदी 100-150 रुपयाची वस्तू 500-1000 रुपये देऊन तो व्यक्ती म्हणजे खरेदी करायला तयार होता. का? तर आमच्याकडे फक्त सगळं मशीनवर बनतं आहे, असं हाताने त्याच्यात जे आपुलकीने ज्याच्यात प्रेम आहे ना ते कुठे बघायला मिळत नाही. आणि अशी संस्कृती सोडून आपण फॉरेन कल्चर आपल्याला चांगलं वाटतं का? तर ते चांगलं दिसतं. विचार करा, ज्याचं रॅपर चांगलं असतं ना त्या गोष्टीकडे आपण खूप लवकर आकर्षित होतो. पण भगवंताने आपल्याला जे एवढं सुंदर रॅपर दिलं आहे ना त्याच्याकडे बघायला पण आपल्याला वेळ नाही. कारण ह्या संसाराला येऊन जर आपण तो विचार केला नाही की हा मला मनुष्यदेह का मिळाला आहे. कारण आजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. ही साखळी कधी तुटणारी आहे का बरं? आता हे आजोबा बसलेले आहेत, यांच्यासमोर कितीतरी मागच्या पिढ्या निघून गेल्या ना. आजोबा गेले, पंजोबा गेले, वडील गेले, नातू गेला, पंतू गेला, सगळेच जात आहेत. मग आपण का विचार करतो की मी कायम राहायला आलो? मग हा विचार जर आपण केला की अरे पुढच्या क्षणाला माझा जर मृत्यू आला तर? आज जर आपण बाबांचा विचार केला तर त्यांनी स्वप्नात सुद्धा त्यांना वाटलं नसेल की आज माझा मृत्यू आहे, पण आला ना. अगदी आपण असं म्हणतो की प्रत्येक गोष्ट मला माझी वाटते, आई माझी, पत्नी माझी, पण शेजेची कामिनी राहिली दूर. आज त्या आईबरोबर असतानासुद्धा की बोलू शकल्या नाही किंवा शेवटच्या क्षणी त्या सोबत असूनसुद्धा सोबत देऊ शकल्या नाही. कारण हे असंच आहे, प्रत्येक जीव आला आहे ना तो कोणत्या क्षणी निघून जाईल याची कोणाला शाश्वती देता येणार नाही. म्हणून आहे तो काळ कसा घालवायचा आहे. प्रत्येकाला जे मिळालं आहे ना, कारण कोणाचे 10 गेलेत, कोणाचे 5 गेलेत, कोणाचे 50 तर कोणाचे 70 गेलेत, पण जे मिळालं आहे इथून पुढे कमीत कमी आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाशा आयुष्याचा. संत उगाच म्हणत नाहीत, त्यांनी ते अनुभवलं, ते जगले, म्हणून लोकांना उपदेश केला की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी आणि बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे ऋषीमुनीने जे सांगितलं आहे ना ते जसंच्या तसं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही इथं आलो. मग तुकाराम महाराज एकटेच वैकुंठावरून आले का? मग आपण कुठून आलो? तुकाराम महाराजांना जर एकट्यालाच म्हणायचं असतं तर त्यांनी म्हटलं असतं मी वैकुंठवासी ना आलो याची कारणाशी.
नाही, ते म्हणतात आम्ही वैकुंठवासी. आम्ही म्हणजे आपण सगळेच वैकुंठवासी आहोत, फक्त आपण मार्ग चुकलो. एक जीव भगवंताच्या सानिध्यात असताना सहज त्याला वाटलं की जरा गाव फिरून यावं. आपल्याला पण कधीतरी कंटाळा आला की आपल्याला वाटतं की अरे चला कुठेतरी फिरून येऊ. त्या जीवाला असं वाटलं की आता, कारण भगवंताच्या धामामध्ये भगवंत आणि त्यांची सेवा या पलीकडे दुसरं काही कामच नसतं. मग सहज त्या जीवाला वाटलं की मी फिरून यावं, म्हणून त्याने भगवंताला प्रार्थना केली की हे भगवंता, मला ना थोडंसं फिरून यावं असं वाटतं, तुला यायचं असेल तर चल आपण सोबत जाऊ. पण भगवंत म्हणतात तुला जायचं तर तू जाऊन ये, मी इथेच चांगला आहे, तू जा. आणि तो जीव आला बाहेर. फिरता फिरता त्याला एक नवद्वाराची नगरी दिसली आणि ती नगरी त्याला आवडली. त्या नवद्वाराच्या नगरीमध्ये त्याने प्रवेश केला आणि एकदा का त्या नवद्वाराच्या नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर तो भगवंताला विसरून गेला. कारण त्या द्वारेच्या त्या नगरीचा एक नियम होता की इथे मायादेवी म्हणून एक स्त्री आहे की तिचा स्पर्श झाला, एकदा का त्या नगरीमध्ये तुम्ही पाऊल ठेवलं की ती मायादेवी आहे ती, आणि मग भगवंताशी आपला असलेला संबंध संपून जातो. मग फक्त मायादेवीने जे सांगितलं त्याच्या तालावर आपण नाचतो. त्या जीवाला ती नगरी आवडली नवद्वाराची, आणि तो त्या नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर सुंदर अशी स्त्री बघून त्याने तिच्याशी विवाह केला. मग त्याचा संसार तिथून सुरू झाला. संसार सुरू झाल्यानंतर करता 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 वर्ष लोटून गेली, आयुष्य सरत आलं. आणि एक दिवस एक एक योनी पार करत करत तो एका ब्राह्मणाची पत्नी म्हणून जन्माला आला. ब्राह्मणाची पत्नी, आणि तो ब्राह्मण मृत्यू पावला. आता ब्राह्मणांच्या याच्यामध्ये अशी प्रथा आहे की सती जायचं, आपल्या पतीच्या सरणावर सती जायचं. तिने छान असं मळवट भरला, सुंदर साडी घातली, सगळे अलंकार घातले, आणि आता आपल्या पतीच्या सोबत सरणावर उडी घालणार. आणि तेवढ्यात भगवंताला आठवण आली की अरे जो जीव माझ्याकडून गेला होता ना तो परत आलाच नाही, तर एकदा आपण त्याला शोधून तर बघूया. म्हणून भगवंत शोधत शोधत आले आणि बघतात तर काय, तो जीव सरणावर जायला रेडी झालेला, तयार झालेला. आवाज दिला, अरे जीवा तू कुठपर्यंत पोहोचलायस? म्हणे अरे मित्रा, मी तर कोण तुझा मित्र नाही आहे. तो म्हणतो मी तुझा मित्र नाही आहे, मी त्या ब्राह्मणाची पत्नी आहे, आणि तू मला असं मित्र म्हणू शकत नाही आहेस, कारण आता मी त्याच्यासोबत सती जायला निघाले. मग त्या जीवाला सगळ्या गोष्टींची भगवंताने आठवण करून दिली की अरे तूच तो जीव होतास की जो माझ्याकडून तू निघाला होतास आणि परत यायला मात्र विसरलास. हे सगळ्या आठवणी दाखवल्यानंतर त्या जीवाला कळालं की अरे मी तर त्या ब्राह्मणाची पत्नी नाही, मी या भगवंताचा मित्र आहे, सखा आहे, आणि म्हणून परत एकदा तो भगवंताच्या धामाला गेला. पण हे जाण्यासाठी त्या भगवंताला कधीतरी आपली आठवण आली पाहिजे ना. कारण आपल्याला भगवंत किती आवडतो हे महत्त्वाचं नाही आहे, तर भगवंताला आपण कधीतरी आवडावं. एक वेळ तरी आपल्याला असं मंदिरात गेल्यानंतर वाटतं की अरे भगवंताला बघितल्यानंतर त्याला बघतच राहावं, तिथून ती दृष्टी हलवूच नाही असं आपल्याला वाटतं. पण एक क्षण असा विचार आला पाहिजे की अरे त्या भगवंताने एकदा तरी मला पाहावं. कारण हे जेव्हा होईल ना तेव्हा खरं प्रेम, आणि मग आपण भगवत धामाला जायला तयार झालो असं सांगता येईल. मग संत काय म्हणतात की आलिया संसारा उठावे ग करा, आणि शरण जा उदारा पांडुरंगा. त्या भगवंताला शरण गेल्याच्या, कारण तो एकटाच दयाळू आहे, तो एकटाच कृपाळू आहे. कृपाळू हा पंढरीनाथ माझ्या वडिलांचे दैवत. तो एकटाच दयाळू आहे. तो जेवढी कृपा करेल ना तेवढा कुणीच आपल्यावर करू शकत नाही. त्याचं प्रेम हे इतरांपेक्षा वेगळं असणार, कारण स्वार्थाशिवाय कुणीच प्रेम कोणावर करत नाही. असा एकही जीव मिळणार नाही. प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ असेल, आज ना उद्या, कदाचित त्याला वेळ असेल, पण स्वार्थाशिवाय कुणीच कुणाच्या जवळ जात नाही. ही एक गोष्ट मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे. ती ज्याने जाणून घेतली तो भगवंताला शरण जाणार, इतरांना शरण जाण्याची गरज नाही. कारण संत वाङ्मयामध्ये म्हणतात की जावे सद्गुरूशी शरण. कारण सद्गुरूला शरण गेलो तरच आपण देवापर्यंत पोहोचू शकतो. कारण अशी शक्ती अजूनपर्यंत कुणामध्येच नाही आहे की जो भगवंताला ओळखू शकतो. भगवंताला
रुक्मिणीला ओळखता नाही आलं तर आपण तर कोण ना कोण, आपल्याला काय भगवंत ओळखता येणार. मग भगवंताला ओळखण्याची खूण नामदेवाने रुक्मिणी मातेला, कौनामी ओवाळू चतुर्भुज गोपाळ, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. रुक्मिणी माता म्हणते की मी भगवंताला ओवाळायला गेली, बघते तर काय सगळीकडे नुसते भगवंताने गोपाळांचं रूप घेतलंय, सगळीकडे भगवंत दिसत आहेत, सगळे गोपाळ दिसत आहेत, त्यात मला माझा भगवंत मला ओळखता येत नाही. आणि म्हणून ती नामदेवाला शरण गेली. नामदेवा, याच्यात भगवंत कोणता येतो सांग, मला ओळखता येत नाही. तेव्हा नामदेव महाराज रुक्मिणी मातेला म्हणतात, आईसाहेब, ज्यांच्यासोबत तुम्ही संसार केला ना एवढे वर्ष, त्या देवाला ओळखण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही, पण मी सांगतो, जा. गळा श्री वत्सलांचन, ज्या गोपाळाच्या छातीवर भक्ताने मारलेली लाथ आहे तो तुझा भगवंत आहे. ही खून कोणी दाखवली तर नामदेवाने दाखवली. म्हणून भगवंत म्हणतात की मला जी किंमत आहे ना ती फक्त संतांमुळे, कारण संतांनी देवाला दाखवलं म्हणून आम्ही बसतो, संतांनी वारी केली म्हणून आपण पंढरपूरला जातो. मग हे दाखवणारे संत आहेत, म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे, सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरल तरलो, आता उद्धारलो गुरुकृपे, श्री गुरुसारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरूसारखा जर पाठीराखा असेल तर इतरांची आपल्याला गरज पडणार नाही, कारण त्याच्याशिवाय दुसरा तारणारा कोणी नाही. जर माऊलींना तारणारा सद्गुरू आहे तर तुम्हा आम्हाला तारणारा दुसरा कोणी असू शकेल का. मग आपण या संसाराला आल्यानंतर काय केलं पाहिजे तर प्रत्येकाने एका प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे, कारण प्रत्येकजण निमित्त असल्याशिवाय कुठेच जात नाही. जर आपण या मनुष्य देहाला आलोत याचा अर्थ आपल्या येण्यामागे काहीतरी कारण असेल, ते कारण शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आहे मी हा कोण करावा विचार, मी कोण आहे हा विचार जर आम्ही केला तरच खऱ्या अर्थाने आपल्याला स्वतःला शोधता येईल. कारण भगवंताला शोधायला बाहेर जाण्याची गरज नाही, तर स्वतःला हरवण्याची गरज आहे. कारण जे जे शोधायला गेले ते परत कधीच आले नाही. ऋषीमुनी गेले ते परत आले नाही, साधू संत गेले ते परत आले नाही, मग आपण गेल्यावर आपण कसं परत येणार. मग भगवंताला शोधायची गरजच नाही. नामसंकीर्तन साधन पै सोपे, आणि जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा ठाईचं बैसोनी, करा एकचित्त, आणि आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव, आणि मंत्र हा जपावा सर्व, कधी कधी नाही सर्व काळ म्हटलंय, मंत्र सर्व काळ जपायला सांगितलंय. जनाबाई त्यांच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आपल्या भाकरी तरी म्हणतात का हो, म्हणतात का. पिक्चरची गाणी येतील कदाचित, पण भाकरी आपल्या विठ्ठल विठ्ठल म्हणणार नाहीत. मग संतांचं प्रत्येक काम भगवंतासाठी असायचं. मग आपण आपला संसार भगवंताला त्याच्यासाठी जर केला तर, कारण आपण संसार सोडून तर जाऊ शकत नाही. प्रत्येकाला वाटतं की मूल म्हणजे आपलं कर्तव्य आहे, त्याला वाढवणं आपलं कर्तव्य आहे, त्याचं मोठं करणं, संगोपन करणं, त्याला शिक्षण देणं, सगळ्या गोष्टी आपल्याला आपलं कर्तव्य वाटतं. म्हणून भगवंत स्वतः अर्जुनाला म्हणतात भगवद्गीतेमध्ये, कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन, कर्म करत राहा, फलाची अपेक्षा करू नको. पण आपण आधी फल विचारतो मग काम करतो. किती देतोस बोल तर करतो, म्हणजे फळ असेल तर आपण काम करायला तयार होतो. पण भगवंत म्हणतो की तू जे करणार आहेस ना ते भगवंतासाठी म्हणून कर, तर फळाची अपेक्षा करण्याची गरज नाही. कारण आपल्याला काय आवडतं हे आपल्यापेक्षा आईला जास्त कळतं. मग भगवंत आपल्याला ते देतो की जे आपल्यासाठी योग्य आहे. आपण ते मागतो की जे आपल्याला आवडतं, पण भगवंत आपल्याला ते देत असतो की जे आपल्यासाठी योग्य असतं. म्हणून जे मिळेल, आहे जैसी स्थिती तैशा परी राय, आणि कौतुक तूप आहे प्रारब्धाचं. आपल्या संचिताचं जे काही कौतुक आहे ते आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघायचं, पण कसं, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, जे मिळेल त्याच्यात समाधान मानायचं. कारण आपली हाव कधी न संपणारी आहे. एक घर झालं की माणसाला वाटतं वरचा मजला असावा, एक बिल्डिंग झाली तर त्याला वाटतं त्याच्या बाजूची जागा घेऊन दुसरी पण झाली तर
एक गाडी घेतली तर एकट्यालाच होईल, 2 असल्या तर पोराला पण होईल. मग एक झाली तर 2 पाहिजे, 2 झाले तरी आपली हाव थांबत, जी आहे तिच्यापेक्षा पुढचं मॉडेल पाहिजे. म्हणजे सायकलवाल्याला वाटतं मोटरसायकलवाला सुखी, मोटरसायकलवाला वाटतं रिक्षावाला सुखी, रिक्षावाल्याला वाटतं कारवाला सुखी, कारवाल्याला वाटतं फॉर्च्युनर आहे ना तो सुखी. पण सुखी कुणीच नाही, कारण मुळात हा संसारच दुःखमुळे. संसार प्रत्येक क्षणाला जर आपण विचारला किंवा कोणालाही विचारा तुम्ही, असा एकही व्यक्ती भेटणार नाही की मी माझ्या संसारात सुखी आहे. प्रत्येकजण म्हणतो कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धनविन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. प्रत्येक जण दुःखी आहे. कोणाला शरीराचा रोग आहे म्हणून दुःखी, कोणाला पैसा नाही आहे, धन नाही आहे म्हणून दुःखी. मग प्रत्येक जण दुःखी आहे. मग सुखी कोण? सुखी राम के दास. भगवंताचे जे दास आहेत, भक्त आहेत, तेच फक्त सुखी आहेत, कारण त्यांना कळालं की ह्यांच्याशिवाय दुसरं कुणीच आपलं नाही. मित्रबंधू जलपान तक, बीवी आएगी मकान तक, घर का सभी परिवार स्मशान तक, बेटा आएगा अग्निदान तक, उसके आगे भजन ही तेरा साथी, भजन के बिना अकेला जाए, भजन के बिना अकेला जाए, ये 2 दिन का मेला रहे, पेड़ बोए बबूल के तो आम कहाँ से खाए, पेड़ बोए बबूल के तो आम कहाँ से खाए. मित्रबंधू खाण्यापिण्यापर्यंत, बीवी आएगी मकान तक, बेटा आएगा अग्निदान तक, घर का सभी परिवार स्मशान तक, उसके आगे हे ते पण जळून जातं, ते पण सोबत येत. उसके आगे भजन ही तेरा साधी. पण आपण आयुष्य संपलं तरी करतो का हो? सांगा ना. आज वाड्यात इतकी जनता आहे, पण जर कुठे कथा कीर्तन असेल तर जायला किती लोक असतात? मोजून 5-25. ते पण फार जवळचे, अगदी नातलग. 4 वेळा सांगून कुणीतरी येतं. पण खरं तर म्हणजे लोकांना हे कळत नाही की कुठे जावं आणि कुठे जाऊ नये. जिथे जायला पाहिजे तिथे आपल्याला वेळ नसतो. जर सहज कुणाला विचारलं की चल येतोस का कीर्तनाला, तर त्याचं उत्तर असतं अहो काय आम्ही सांगू, वेळच नाही हो, मरायला वेळ नाही. हे उत्तर आपलं असतं. पण मग भगवंत म्हणतो अरे बाबा तुला वेळ नाही आहे ना, पण तुझी वेळ मी मोजतोय ना. येवनिया काळ बैसलासे उसा, झाकी तोसी कैसे डोळे आता, घडी घडी काळ वाट याची पाहे, आणि अजूनही किती आहे अवकाश. काळ आपल्या उशाला येऊन बसलाय. प्रत्येक क्षणाला आपला घटिका यंत्र मोजत आहे किती वेळ गेलाय, किती वेळ गेलाय, अजून किती वेळ आहे. ज्या क्षणाला आपला काळ आणि आपली वेळ येते तेव्हा सोडविना तेव्हा पाठीची बहीण. कोण सोडणार आहे? आई, बाप, भाऊ कोणीही सोडवत नाही, कोणच नाही सोडवणारा. मग तेव्हा कोण आहे आपल्यासोबत? तर म्हणून कुठेही जाताना जशी आपण तयारी करतो, कारण आपली तयारी संसारातली असते. सहज 4 दिवस आपल्याला पाहुण्या जायचं असेल ना, तर बॅग भरायला आपल्याला 8 दिवस लागतात. 8 दिवसाची जर कुठे फिरायला जाणं असेल तर 15 दिवस तयारी करतो. आणि ज्याच्या अनंताच्या प्रवासाला जायचं आहे तर त्याची तयारी करायला आपल्याला 1 तास वेळ नसतोय. 1 तास उरला खटवंगरायाशी, आणि भाग्यदशा कैशी प्राप्त झाली, त्या खटवंगरायाला 1 तासापूर्वी कळालं की 1 तासानंतर तुझा मृत्यू होणार आहे. तेव्हा त्याने भगवंत प्राप्ती करून घेतली. आपल्याला अख्खं आयुष्य मिळालं आहे, आपण कधी करणार? म्हणूनच म्हटलंय आली या संसारा ओठा वेग करा, घाई करा. कारण घाई नाही केली तर काही जात्यात आहेत, काही सुपात आहेत, काहींचं पीठ झालं आहे, आणि काही अजून सुपात येणार आहेत, खळ्यात आहेत. म्हणजे प्रत्येकाचा नंबर लागलेला आहे, फक्त तो कितवा आहे हे माहीत नाही. एकदा कबीरदास महाराज आणि त्यांचे गुरु दोघंजण स्नानाला चालले होते. पहाटे पहाटे
एक बाई दळण दळत होती. दळण दळताना आता सगळीकडे शांतता, अगदी 3-4चा टाईम असेल, तेव्हा ते दळण दळत असताना त्या जात्याचा आवाज, पूर्वी जात्यावर दळण दळायचे ना, त्या जात्याचा घर 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 असा आवाज येत होता. तो आवाज आणि त्या आताच्या कोणत्याच बाईच्या ओव्या राहिल्या नाही. आता फक्त हिंदी गाण्यांचा आवाज येऊ शकतो, ओव्यांचा येणार. ओव्या गात असताना हळूहळू त्या बाईचा स्टॉक संपला ओव्यांचा आणि फक्त त्या जात्याचा आवाज तेवढा यायला लागला. तो आवाज घेता 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 कबीरदास काही वेळानंतर रडायला लागले. कुठेतरी मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली आणि तो घर घर आवाज ऐकल्यानंतर त्यांनी आपल्या गुरूंना विचारलं. गुरूंनी विचारलं की बाळा तू का रडतोयस? अहो म्हणे तुम्हाला तो आवाज येत नाही का? कसला आवाज आहे? म्हणे जात्याचा आवाज येतोय. मग तू का रडतोयस? म्हणे त्या जात्याकडे तुम्ही कधी बघितलं आहे का? त्या जात्यामध्ये जे जातं ना, ती बाई जे धान्य सुपातून काढते आणि जात्यात टाकते, ते जात्यात गेल्यानंतर त्याचं सगळ्याचं पीठ होतं हो. काय म्हणतात कबीरदास महाराज की ते जेवढं धान्य त्या जात्यामध्ये जातं त्याचं सगळ्याचं पीठ होतं आणि ते बघून मला रडू येतं. म्हणे आता विचार करा, प्रश्न कोणाचा आहे आणि उत्तर कोणाचं आहे? कबीरदास महाराज म्हणजे साधे नव्हते, त्यांचे गुरुही त्याच्यापेक्षा महान असतील म्हणूनच ते त्यांचे गुरु होते. कबीरदास महाराजांना त्या गुरूंनी घेतलं आणि जी बाई ती ओव्या गात होती त्या जात्यापर्यंत नेलं आणि त्यांना दाखवलं की बाळा तू जे रडत आहेस ना, तुला असं वाटतं की जे जात्यात जातात त्यांचं सगळ्यांचं पीठ होतं, पण तू एकदा त्या जात्यामध्ये झोकून बघ, तुला काय दिसतं. त्यांनी सहज वाकून बघितलं तर काही दाणे त्यांना दिसले त्या जात्यामध्ये. मग त्या तुळशीदासाने त्यांना सांगितलं की कबीरदास महाराजांच्या गुरूने सांगितलं की तू ज्या जात्याला बघून तू रडत आहेस ना, त्या जात्यामध्ये जे फक्त त्या जात्याच्या बाजूला जातात ना, ज्याने खुंटी सोडली त्यांचं पीठ होतं, पण जे खुंटीला धरून राहतात त्यांचं पीठ होतं का? सगळे दळण दळून आहेत ना आजा, होतं का? शेवटी ते काढून घ्यावे लागतात, परत सुपात घ्यावे लागतात ना, मग परत टाकावे लागतात. म्हणजेच त्यांना सवऱ्या आपण म्हणतो ना, म्हणजे त्याचं पीठ होत नाही. ज्याने खुंटा सोडला त्याचं पीठ झाल्याशिवाय राहणार नाही. मग आता पीठ व्हायचं की खुंट्याला धरून राहायचं? मग तो खुंटा कोणता आहे? भगवंताचे चरण आहे. ज्याने भगवंताचे चरण सोडले त्यांचं पीठ होणार. म्हणजे या संसारातून तो कधीच तरून जाणार नाही. संसारात पांडुरंग उभा आहे, युगे 28 उभा विटेवरी. 28 युग झाली, कमरेवर हात देऊन उभा. आता कमरेवर हात देऊन आपण कधी उभा राहतो? कधी उभा राहतो? कुणाची तरी वाट बघतो तेव्हा आपण कमरेवर हात देऊन उभा राहतो. मग तो पांडुरंग म्हणतो, अरे बाळा तुझी गेल्या 28 युगापासून मी वाट बघतोय, कधीतरी एकदा माझ्याकडे ये, कधीतरी मला शरण ये. माझे चरण पकडलेस ना. आपण काय करतो? देवाचं मुख बघायला जातो, पण देवाचं मुख बघायचं नसतं, तर देवाचे चरण बघायचे असतात. कारण ज्याने चरण धरले ना त्याचं पीठ कधी होणार नाही. मग कबीरदास महाराजांना कळालं की गुरुचा उपदेश काय होता, की तू सद्गुरूचे चरण सोडू नकोस, देवाचे चरण सोडू नकोस. तुला या संसारातला कुठल्याही गोष्टीची बाधा कधीच येणार नाही. कारण हा संसार किती पाणी आहे, संसारात किती पाणी आहे? पांडुरंग दाखवतात किती आहे? कमरे एवढं फक्त पाणी आहे. तू मला जर शरण आलास तर फक्त या संसारात कमरे एवढं पाणी, आणि कमरे एवढ्या पाण्यात कुणी बुडून मरत नाही. कमीत कमी बुडायला आपल्याला पुरुषभर पाणी लागेल, त्याच्यात आपण बुडू शकतो ना. मग कमरे एवढंच पाणी आहे. पण कधी जर तू माझे चरण धरलेस तर मी तुला सहज पहिलं तीरावर नेईन. पण आपण त्या भगवंताला शरण जात. म्हणून आली या संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? देह कोणाचा आहे? शरीर काळाचं आहे. यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा कोण आहे?
प्राणी आहे, तो येतोच त्याच्यासाठी. यम कोणाच्या घरी तसाच काही पाहुण्या येत, ज्याचं आलं त्याच्याच घरी जातोय. आणि प्रत्येकाला असं वाटतं की अकस्मात मृत्यू झाला, काहीच कळालं नाही हो, अगदी बघता बघता जीव निघून गेला. पण खरं तसं नसतं. प्रत्येकाने ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कथा कीर्तनं नुसती ऐकायची नसतात, तर ती जीवनात उतरवायची असतात, ती समजून घ्यायची असतात. तर बघा, कुठल्याही जीवाचा अकस्मात मृत्यू होत नसतो. प्रत्येक गोष्टीला, जसं आपल्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर कोणालाही अशीच शिक्षा दिली जाते का? कोणाला सहज फाशीवर चढवलं जातं का? त्याला एक न्याय पद्धती आहे. न्याय मिळाल्यानंतर जर त्याचा गुन्हा साबित झाला तरच त्याला फाशीची शिक्षा आहे, सहज कुणालाही दिली जात. मग जर आपल्या साध्या न्यायालयामध्ये न्याय अगदी परखडपणे बघून निरखून दिला जातो, तर भगवंताच्या न्यायालयामध्ये असाच कुणालाही अन्याय केला जाईल का? मग प्रत्येकाला 3 सूचना येतात, 3 कॉल प्रत्येकाला आहेत. फक्त आपण एवढे हुशार आहोत की एक एक कॉल झाकून ठेवतो. पहिला कॉल आला की आपले केस पांढरे होतात. पहिला कॉल समजून घ्यायचा. आपण एवढे हुशार, न्हाव्याकडे जातो, केशकाला लावतो, केस पार पांढऱ्याचे काळे करून येतो, स्वतःलाही झाकून ठेवतो, जगालाही दाखवत नाही. पण खरं तर तो पहिला कॉल आहे. दुसरा कॉल आला की आपले दात हलायला लागतात, पडायला लागतात, समजायचं आपला दुसरा कॉल आला आहे. दुसरा कॉल आला की आपण लगेच डॉक्टरकडे जातो, चांगला फणा बसवून घेतो, 2-3 लाख खर्च करतो आणि दात बसवून घेतो की झाला, दुसरा कॉल पण आपला झाकून आपण ठेवतो. मग तिसरा कॉल येतो. तिसरा कॉल आला की डोळ्याला चष्मा दिसायला कमी लागतं, जे आहे ते अंधुक दिसायला लागतं. आहे तिथंच आहे, ते तसंच आहे, फक्त आपले डोळे कमजोर होतात, समजायचं तिसरा कॉल. आता चौथा कॉल येणार. चौथा रिसीव कॉल असतो, तो घ्या नाहीतर नका घेऊ. आला की जावं लागणार, बरोबर? मग आपल्याला वाटतं अकस्मात, पण असा अकस्मात कोणाचाही मृत्यू होत, फक्त आपण आलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करतो आणि प्रत्येक वेळी आपण त्या झाकून ठेवतो. आपल्याला वाटतं की अजून वेळ आहे, अजून तर मजा करायची शिल्लकच आहे, अजून बघितलंच काय, आत्ताशी 25, आत्ताशी 30 गेले, अजून 40, अजून बरंच शिल्लक आहे. पण नाही, ज्याचा आला त्याला जावं लागणार आहे. मग जाण्याच्या आधी काय केलं पाहिजे, तर हे समजून घेतलं पाहिजे. सत्यता कळाली पाहिजे माणसाला की देह काळाचा, धन कुबेराचे. मग तेथे मनुष्याचे काय आहे? आपण ज्याला माझं म्हणतो, ज्या धनासाठी अख्खं आयुष्य वाया घालवतो, ते धन माझं नाही आहे, कारण येताना कोणाच्याही लंगोटाला खिचा नव्हता. तो राजा असेल नाहीतर फकीर असेल, प्रत्येकाचा लंगोट हा वापरलेल्या कपड्याचाच असतो ना, की नवीन कोरे कपडे घालतात लहान मुलांना? नाही घालत. वापरलेले कपडे, त्यालाही कोणी खिचा शिवत. म्हणजे येताना आपण काही आणलं, जाताना कितीही मोठा असू द्या, करोडपती असू द्या, की कुणी असं रेमंडच्या सूटमध्ये जातो? किती करोडपती असू द्या, जाताना कोणाला रेमंडचे कपडे घालून पाठवलं जात? प्रत्येकाला एक विशिष्टच कपडा दिला जातो, त्याचं नाव म्हणजे मांजरपाट. त्याला काय म्हणतात? मांजरपाट. त्या मांजरपाटात प्रत्येकाला जावं लागतं, म्हणून कोणी आधी आणून त्याला खिचा शिवून ठेवतो का एखाद दुसरं बंडल न्यायला? किती करोड असू द्या, जाताना फुटकी कवडी पण सोबत दिली जात. किती मोठी गंठण असू द्या बाईची, जाताना फुटका मनी, तो पण एकदा ते खाय धुवून झाली की येताना बरोबर आणला जातो. का आत्ताच मागच्या महिन्यात गंठण बनवली होती, एवढं मी कष्ट केले संसारासाठी, तर जाऊ दे एक गंठण बरोबर दिली जाते का हो? मग कशाला एवढा तो मोह? ज्या संसारासाठी, ज्या सोन्या नाण्यासाठी, ज्या पैशा अडक्यासाठी आपण आपले भाऊ बहीण, पती पत्नी, अगदी मुलांसहित आपण सगळ्यांना बाजूला करतो आणि त्याला आपलंसं करतो, जर त्यातली फुटकी कवडी आपल्यासोबत येत नाही, मग एवढा द्वेष, एवढा मत्सर, ईर्ष्या, अहंकार. अगदी आपण आजकाल महाभारत नाही, पूर्वी जसं महाभारत होतं तसं आज पण घराघरात आहे. आपलं काम असतं की शेजारच्याचं बाण खोदून आपलं शेत मोठं करायचं. पण विचार करा ना, त्यांनी शेत आणलं नव्हतं, न जाताना तो घेऊन जाणार, ना आपणही घेऊन जाणार. जे आहे ते तूने जो कमाया
दूसरा ही खाएगा, खाली हात आया है खाली हात जाएगा. जो सिकंदर राजा की त्याने अख्खं जग जिंकलं. जेव्हा त्याचा मृत्यूचा समय आला तेव्हा त्याने त्याच्या सगळ्या जे काही कर्मचारी होते त्यांना सांगितलं की माझ्यासाठी खाटोरा एवढा लहान बनवायचा की माझे हात खाली पडले पाहिजे. आणि मग विचार केला, अरे एवढा मोठा राजा, अख्खं जग ज्याने जिंकलं, तर त्याच्यासाठी एवढा लहान खाटोरा बनवायला सांगितलं आहे. का बनवायला सांगितलं असेल? जेव्हा सिकंदर राजाचा देह निघाला, अंत्ययात्रा निघाली, तर राजाचे हात खाली हालत चालले होते. मग एक साधू पुढून आला आणि साधूला सगळे लोक विचारत होते, एवढा मोठा राजा, अख्खं जग ज्याने जिंकलं, त्याचे हात असे लोंबते, एवढा लहान खटोरा त्याच्यासाठी बनवलं आहे, का बरं असं असेल? तेव्हा त्याने म्हटलं की ज्या सिकंदर राजाने जग जिंकलं ना, त्याला एकच उपदेश द्यायचा होता की यातलं माझ्यासोबत काही आलं नाही, हे हात असेच रिकामे चाललेत, म्हणून ज्याच्यासाठी मोह करायचा तो सोडून द्या आणि मोह कोणाचा धरा? भगवंताचा. कारण त्याच्याकडे जायचं आहे, जाताना काहीच घेऊन जायचं नाही. देह काळाचा, धन कुबेराचं, तेथे मनुष्याचं काय आहे? देता देवविता, नेता नेवविता, आणि तेथे याची सत्ता. आपल्याला वाटतं आत्ता मी पंतप्रधान झालो ना, माझीच सत्ता, तुला काय पाहिजे ते बोल, सगळं माझ्या हातात आहे. आपण सहज एखाद्या ऑफिसमध्ये गेलो ना, तर तिथला एखादा जर साहेब आपला मित्र असेल ना, तर तो काय म्हणतो, तुझं काय काम आहे ते बोल, आपलंच ऑफिस आहे, तुला जे करायचं ते सांग. जिथं नुसतं ऑफिसमध्ये आपण साहेब म्हणून त्या खुर्चीवर बसतो ना, त्याचा आपल्याला एवढा अहंकार असतो की आपण समोरच्याला दाखवत असतो की हे सगळं माझ्या अधीन आहे. अरे पण त्याची सत्ता काहीच नाही आहे. देणारा तो, नेणारा पण तोच. मग याची सत्ता कुठे? मग आपण जो काही अहंकार करतो ना की हे माझं, माझ्यामुळे घर चालतं, सहज विचारलं ना तर बाबा काय म्हणतात, अरे मी आहे ना म्हणून तू खातोस, एकदा मी गेल्यावर बघ तुझी कशी अवस्था होईल. सहज बाहेर पडणारी ही वाक्य आहेत. पण तोच मुलगा म्हणतो, बाबा तू एकदा जाऊन बघच, मग मी कशी रोज श्रीखंडपुरी खातो ते बघ. पण विचार करा, वडील हे वडील असतात, वडील हे वडील असतात. एक मुलगा आपल्या वडिलांना इतका कंटाळला होता, इतका कंटाळा, ते त्याने जे काही केलं की त्याला ते टोकायचे, हे ती चप्पल पडले तिथे, ती सोयीची करून ठेव. बाबा माझं दप्तर फाटलंय, 2 वर्षापासून तेच वापरतो, मला नवीन अजून तर ते नेण्यासारखं आहे ना, मग वापर, नंतर जेव्हा फाटेल ना तेव्हा तुला दुसरं देतो. सहज सूचना, सारख्या सूचना. इतका कंटाळला तो मुलगा इंजिनियर झाला असं करता करता. आणि इंजिनियर झाल्यानंतर त्याला एक ठिकाणी कॉल आला. असा विचार केला होता, एकदाची माझी डिग्री झाली ना, मला जॉब मिळाला ना, तर परत या बापाचं मी तोंड बघणार नाही. इतका कंटाळला, सारख्या सूचना. मग जेव्हा तो कॉल आल्यानंतर आईला सांगितलं, आई मला कॉल आला आहे आणि एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजरचा मला कॉल आहे. इच्छा नव्हती मनात, पण आता आई म्हणते म्हणून गेला, लांबूनच नमस्कार केला आणि तो मुलगा गेला. ज्या बिल्डिंगमध्ये त्याची इंटरव्ह्यू होती, अगदी 7व्या माळ्यावरती इंटरव्ह्यू होती, आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्या मुलाला अगदी पहिल्या माळ्यापासून जे जे दिसत होतं त्या प्रत्येक ठिकाणी त्याला आठवण यायची वडिलांची, आणि तो ते काम करत जात होता. पहिल्या माळ्यावर जेव्हा गेला तर सहज खालच्या लाईटी सगळ्या चालू दिसल्या. गेला, तिथलं बटन बंद केलं, कारण ती नेहमीची सवय ना, बटन बंद केलं. परत दुसऱ्या माळ्यावर गेला, तिथे सहज झाडांच्या कुंड्या पडलेल्या होत्या अस्ताव्यस्त, बाजूला पाणी होतं पण कुंड्या सुकल्या होत्या. त्याने ती मातीसारखी केली, त्या झाडांना पाणी दिलं, पुढे गेला. एका माळ्यावर नुसत्या चपला अख्ख्या विस्कटलेल्या होत्या. नेहमीप्रमाणे त्याने त्या चपला सगळ्या सारख्या केल्या. पुढच्या माळ्यावर गेला. जिथे जाऊन पोहोचला तर मोठी रांग दिसली इंटरव्ह्यूला आलेल्या मोरांची. आता आपण बघतो की नोकऱ्यांना येत, त्याच्यामुळे जो तो रांगेत असतो, माझा नंबर कधी येईल. बघतो की अरे याच्यात तर माझा काही नंबर लागेल असं वाटत नाही. पण एक करता आता आलो आहे तर इंटरव्ह्यू दिली पाहिजे. एक करता सगळी पोरं आतमध्ये जात होती, बाहेर येत होती.
शेवटी याचा नंबर आला. जसा आतमध्ये गेला ना, टेबलच्या बाजूला फॅन बाजूच्या टेबलवर चालू होता, गेला, ते फॅन बंद केला. जी खुर्ची तो मुलगा उठून गेला होता, उठल्यानंतर ती बाजूला झाली होती, त्याने ती खुर्ची व्यवस्थित ठेवली. तिथल्या साहेबांना विचारलं की मी आतमध्ये येऊ का, आणि आल्यानंतर बसणार तेवढ्यात त्या साहेबाने त्याच्या हातात एक फाईल दिली आणि त्याला म्हटलं की ही फाईल तुझी. तो विचार करायला लागला की ह्याच्यात काय असेल. सहजपणे बघितलं तर एक लिफाफा दिसला आणि लिफाफा उघडणार तर विचार केला की मी तर इथं काही इंटरव्ह्यू दिलेली नाही, तर मला काही कॉल येण्याचा काही प्रश्न येतच नाही. मग त्याने म्हटलं की आतापर्यंत सगळी मुलं बाहेर केली, कोणाच्या हातात फाईल नव्हती, मला तुम्ही कोणत्या अर्थाने ही फाईल दिलेली आहे किंवा हा लिफाफा माझ्याकडे का दिला आहे तुम्ही? मी तर काही इंटरव्ह्यू दिली नाही, मी तुमच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. तेव्हा त्या साहेबाने त्याला म्हटलं की अरे बाळा, तू जिथून आलास ना तिथपासून कॅमेरे लावले होते, प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रश्न विचारत आलो होतो, उत्तर तू देत आलास. ज्या बाबांनी तुला, ज्या आईवडिलांनी तुला हे संस्कार दिले ना, त्या आईवडिलांना जाऊन नमस्कार सांग की जगाच्या पाठीवर सगळं शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत, पण संस्कार देणारी एकच शाळा, ती म्हणजे घर. आणि त्या घरातून, त्या वडिलांकडून, त्या आईकडून तुला जे संस्कार मिळाले ना, एकदा आमचा नमस्कार त्यांना सांग. कारण आम्हाला नोकर नको पाहिजे होता, आम्हाला या कंपनीसाठी एक मालक हवा होता आणि तो आम्हाला तुझ्यात दिसतो, आणि म्हणून ही नोकरी तुझी आहे. त्या मुलाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, अगदी ते जिने तो भराभर उतरला आणि घरी जाऊन ज्या बापाचं तोंड बघायचं नाही असा विचार करून गेला आणि त्या बापाच्या गळ्यात उडून पडला आणि जोरजोराने रडावायला लागला की बाबा, आत्तापर्यंत मी तुम्हाला वाईट समजत होतो, प्रत्येक वेळेस मला तुमचा राग यायचा, तुम्ही प्रत्येक ठिकाणी मला ती चप्पल सारखी करायला लावायची, ती लाईट बंद कर, ते हे चालू नको ठेवू, टी व्ही बंद कर, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही मला शिकवत होता. पण मला मात्र ते कळत, आज जी नोकरी मिळाली ना ती तुमची पुण्याई आहे, ही नोकरी तुमच्यासाठी. विचार करा, असा विचार करणारा फक्त बापच असू शकतो. आई आपल्या कडेवर, बाळाला कडेवर घेते आणि तिने जे बघितलं आहे ना ते जग त्या बाळाला दाखवते, पण बाप मात्र आपल्या बाळाला खांद्यावर घेतो आणि त्याला ते दाखवतो की जे त्याने बघितलं नाही, की बाळा तू हे बघ की जे आतापर्यंत मला बघता नाही आलं, पण तुझ्या डोळ्यातून मी ते बघणार आहे. ते जग दाखवणारा फक्त आपला बाप असू शकतो. असा बाप या घरातून आज निघून गेला आहे. खरं तर बापाची उणी कुणीच भरून काढू शकत नाही, कारण बाप, आई घराचं मांगल्य असतं, तर बाप घराचा खांब असतो आणि खांबाविना घर चालत नसतं. कितीही मोठी मुलं असू द्या आणि कितीही करती कमावते असू द्या, पण ज्या घरातून बाप निघून जातो ना, तेव्हा प्रत्येकाला प्रश्न पडतो की आता पुढे काय. आई वडील मुलांना प्रत्येक गोष्ट सांगत असतात, शिकवत असतात, कारण त्यांनी ते प्रत्येक दिवस अनुभवलेले असतात. त्यांचे अनुभव ते मुलांपर्यंत पोहोचत, जे मी केलं नाही ना माझ्या बाळाने ते करावं अशी इच्छा ठेवून ते करत असतात. म्हणून अशा आईवडिलांना कधीच माणसाने विसरू नये, कारण त्यांच्यामुळे आपण हे जग बघितलं आहे. ज्या जगात येऊन आपण भगवत प्राप्ती करून घेऊ शकतो, ते सुंदर असं जग दाखवण्याचं काम आपल्या आईवडिलांनी केलेलं आहे. तर त्यांच्या इतकी पुण्याई दुसरी कुणाचीच नाही. त्यामुळे एकदा का भगवंताला जसं आपण शरण जातो, तसा आईवडिलांचा नमस्कार केल्याशिवाय कधी कोणी घरातून बाहेर पडू नये. कारण त्यांचा आशीर्वाद पाठीशी असेल ना, तर जगात अशी कोणतीच शक्ती नाही आहे की ती आपला पाय मागे खेचू शकते. कारण जेव्हा कृष्णाला बांधता येत नव्हतं ना, जेव्हा कृष्णाला, त्या यशोदेला त्या उखळाला बांधायचं होतं, पण ते बांधता येत नव्हतं. का? तर भगवंताची कृपा नव्हती. मग भगवंताची कृपा आणि आईची इच्छा, या दोन्ही गोष्टी जेव्हा असतात, बापाची इच्छा, भगवंताची कृपा, तेव्हा कुठलाच मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये अयशस्वी होत नाही. यश मिळवायचं असेल तर आईवडिलांचे आशीर्वाद असावे लागतात, कारण आशीर्वाद देणारे फक्त आईवडील असतात, त्यांच्याशिवाय आपलं कुणीच नसतं. तुम्ही विचार करा, मुलं किती चुकले तरी जवळ करणारी फक्त आई असते, बाप असतो. आज मी कितीतरी माणसं बघितलेली आहेत की अगदी घरातून मुलगी पळून जाते, तिच्या मनासारखं लग्न करते,
आईवडिलांना विचारसुद्धा नाही, तरी ती आई तिच्यासाठी रडत असते, धडपडत असते का एकदा तरी माझं मूल परत माझ्याकडे यावं, कारण त्याचं जे चांगलं वाईट असेल ना त्याच्यासाठी मी कारणीभूत आहे. मग ही फक्त आई आणि वडीलच करू शकतात. कुणीही विचार करा की ज्यांना आपण शरण जायला पाहिजे त्यांना आपण कधी जात नाही, आणि ज्यांच्याकडे जायला नको त्यांच्याकडे जायचं आपण कधी विसरत नाही. म्हणून साधू संत हेच म्हणत असतात आपल्याला की ज्यांनी आपल्याला जग दाखवलं त्यांना कधी विसरू नका, आणि ज्यांना शरण जायचं आहे त्यांचे चरण कधी सोडू नका. म्हणून आलिया संसारा उठावे ग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, आणि तेथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता, नेता नेवविता, आणि तेथे याची सत्ता काय आहे. आपण कशासाठी, तर निमित्ताचा धणी केला असे प्राणी, आणि माझे माझे म्हणूनही व्यर्थ. आपण निमित्त आहोत. अर्जुनाला भगवंत म्हणतात, अरे तू ज्याला मारणार आहेस ना त्यांना मी आधीच मारून टाकलं आहे, निमित्त तू आहेस. त्याच्यामुळे जे शस्त्र तू खाली ठेवलं आहेस ना ते उचल आणि समोरच्यांना मारण्यासाठी तयार हो, युद्धाला तयार हो. कारण जे काम आपण करणार आहेत ना ते आपण नाही करणार आहेत, ते आपल्यासाठी नियोजित आहे. मग त्याच्यासाठी आपण आपलं आयुष्य वाया घालवायचं की जे करायचं त्याच्यासाठी आयुष्य लावायचं, हे मात्र आपल्या हातात आहे. मग हा विचार करून तुकाराम महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, आणि देवासवे आठी पाडितोसी. आतापर्यंत जेवढी चरणं बघितली त्या प्रत्येक याच्यात सगळं काही नाशिवंतच आहे, आणि त्याच्यासाठी आपण अख्खं आयुष्य वेचतो. आणि जे करायचं त्याच्यासाठी आपल्याला पाठवलं आहे. कारण याच्या आधी जन्माच्या गर्भीच्या यातना प्रत्येकालाच आहेत, कोणालाच चुकले नाही. पण त्या गर्भाच्या यातना जेव्हा आपण भोगत असतो तेव्हा तो जीव भगवंताला प्रार्थना करतो की हे भगवंता मला एकदा याच्यातून सोडव, मी फक्त तुला आणि तुलाच भजेन. पण जो जीवावर एकदा भगवंताने कृपा केली, 9 महिने 9 दिवसानंतर तो जीव बाहेर आल्यानंतर त्याचं जे काही भगवंताशी असलेलं नातं ते तुटतं, आणि त्याला मदत करते ती आपली सुईन. ती काय काम करते, नाळ तोडते. म्हणजे भगवंताशी असलेला जो संबंध आहे ना युगायुगांचा तो तिथंच तुटतो. आणि मग एकदा मायेचं आवरण चढलं की तो बाळ सोहम सोहम म्हणण्याच्या ऐवजी कोहम कोहम म्हणत रडायला लागतो की मी कधी म्हटलंय, मी कधी म्हटलंय, मी म्हटलंच नाही. आणि असं म्हणत म्हणत ही 100 कधी संपते ते त्यालाही कळत नाही, आणि मग जसा आला तसाच जातो. म्हणून मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आज जी व्यक्ती इथून निघून गेलेले, म्हणजे मला असं वाटत नाही की कधी त्यांच्या तोंडून अपशब्द कुणासाठी गेला असेल. आयुष्यभर जो काही सर्व्हिस केली त्याच्यामध्ये सेवा हा एकच भाव, प्रेमाने राहणं, म्हणजे खरा तो एकची धर्म, आणि जगाला प्रेम अर्पावे. म्हणजे मला तर आठवतं की मी जेव्हा इथे राहायची कुठेही दिसले की ते लांबून आवाज द्यायचे, ये ना बाळा एकदा तरी घरी ये. म्हणजे आता तसं बघितलं तर नातं बघितलं तर कोणाला सांगताना आपल्याला असा विचार करतो किती लांबचं नातं आहे, पण जर जवळचा आपण जर विचार केला तर जे प्रेम किंवा जी आपुलकी असते ना ते खरं नातं असतं. नाती कोणी जोडू शकत नाही, पण नाती टिकवू शकतं. आत्ताच्या जगात प्रेम देणारे खूप कमी असतात, पण स्वार्थाने जवळ येणारे खूप असतात. मग ती नाती ओळखायला आपण शिकलो पाहिजे की जे गेलेत खरं तर त्यांचा आजचा उद्याचा 10वा आहे. पण ज्या प्रत्येक क्षणाला तुम्ही जे नामस्मरण करता, तर जी मुलं जन्माला येतात त्या मुलांचा हेवा अगदी भगवंताला सुद्धा वाटतो की प्रत्येक दिवसाला काही ना काही नामसंकीर्तन व्हावं, कारण हेच त्यांच्यासोबत जाणार आहे. आपण जे पुण्यस्मरण करणार आहोत तर त्या पुण्यस्मरणापर्यंतचा कालावधी म्हणजे 1 वर्षाचा असतो, आणि या 1 वर्षामध्ये आपण जे जे काही करणार ते प्रत्येक गोष्ट त्यांना मिळत असते. कारण इथून पुढचा जो प्रवास आहे आत्तापर्यंत ते आपल्यामध्येच आहेत. 13 दिवस तो जीव त्याच घरी असतो की जिथे त्याने वास्तव्य केलं आहे. 13 दिवसानंतर एकदा जलतर्पण झालं, पिंडदान झालं की तिथून पुढचा त्यांचा प्रवास यमपुरीचा सुरुवात होतो. यमपुरीच्या प्रवासामध्ये आपण जे जे मासिक श्राद्ध म्हणतात की मासिक श्राद्ध घालतात महिन्याला, त्या जीवाला महिन्यातून एकदाच भूक लागते, आणि त्याला पुढे जाण्यासाठी जेव्हा जलतर्पण करतात म्हणजे तो पिंडदान केलं जातं ना, जे पिंड बनवतात
तेव्हा त्या जीवाला अंगठ्या एवढा देह प्राप्त होतो. तो देह घेऊन तो पुढे जात असतो. पण जाताना महिन्यातून एकदा त्याला भूक लागत असते आणि ते जे अन्न आपण जे श्राद्ध घालतो, मासिक श्राद्ध, त्या महिन्यातून एकदा जे श्राद्धात तुम्ही जे अन्न त्यांना देणार आहेत तेच तो खाऊ शकतो. म्हणून ते मुलाबाळांनी करायचं असतं. आणि असं प्रत्येक महिन्याला श्राद्ध करत करत तो त्याचा यमपुरीपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला की यमासमोर यमदरबारामध्ये जेव्हा त्याला हजर केलं जातं तेव्हा पाप पुण्याचा हिशोब देण्याचा दिवस म्हणजे वर्षश्राद्धाचा दिवस असतो. आणि त्या दिवशी त्या जीवाला पुढची गती मिळत असते, म्हणजे न्याय दिला जातो. पण मग तो कशावर अवलंबून असतो, तर त्याचं आयुष्यभर केलेलं पुण्य आणि त्याच्या मुलाबाळांनी मृत्यूनंतर त्याच्यासाठी केलेलं सगळं काही कार्य, मग ते जे दान केलं असेल, अन्नदान असेल, गोदान असेल, भूदान असेल, जलदान असेल, जे काही केलं आहे किंवा नामसंकीर्तन असेल, ते सगळं एकत्र केलं जातं आणि ते वर्षश्राद्धाच्या दिवशी त्याच्या याच्यामध्ये पडतं. म्हणून त्याला पुण्यस्मरण म्हटलं जातं. वर्षश्राद्ध म्हणजे पुण्यस्मरण, की त्या दिवशी त्या देहाला पुढची गती मिळते. पण ती कधी मिळते, लगेच सुरुवात होत. ज्या दिवशी वर्षश्राद्धाच्या दिवशी 3 भाग केले जातात त्या देहाचे. जो जीव परत जातो यमपुरीमध्ये त्याचे 3 भाग केले जातात. एक भगवंत स्वतःमध्ये अर्पण करतो, एक यमपुरीमध्ये राहतो आणि एक त्याला पुढची जी गती मिळते त्याच्या कर्मानुसार तिकडे पाठवला जातो. आणि जेव्हा जेव्हा आपण प्रत्येक वर्षाला त्यांचं पुण्यस्मरण करतो तेव्हा जो भाग त्या जीवाचा जो भाग यमपुरीमध्ये असतो तो भाग प्रत्येक वर्षी त्या पंचतत्वांच्या म्हणजे जी 17 तत्त्व आहेत आपल्या देहामध्ये, 17 तत्त्व आहेत, त्या 17 तत्त्वांचा आधार घेऊन त्या घरी येत असतो आणि आपण जे अर्पण केलं आहे त्याचा स्वीकार करत असतो. कारण पुढे गेल्यानंतर आपल्याला तहान भूक लागली तरी आपल्याला अन्न मिळत, तुम्ही जे दान कराल तेच मिळतं. कर्णासारखा दानशूर नव्हता, पण जेव्हा तो पुढच्या प्रवासाला लागला तेव्हा त्याला भूक लागली आणि तेव्हा तो भूक लागली म्हणून अन्न मागायला लागला. तर त्याला यमाचे जे काही हे होते त्यांनी सांगितलं की तू आतापर्यंत कोणालाही अन्नदान केलेलं नाही, त्याच्यामुळे तुला जेवायला मिळणार नाही. कारण तू दिलंस ते बाकी सगळं दान दिलंस, गोदान केलंस, भूदान केलंस, पण अन्नदान केलं. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनात थोडं का होईना पण अन्नदान करायचं असतं. मग त्या कर्णाला तो काय करायचा, त्याच्याकडे जे ब्राह्मण येतील ना दान मागायला त्यांना तो सगळं आपल्याकडचं दान द्यायचा आणि जर कोणी अन्नदान मागितलं तर एक बोट युधिष्ठिराकडे करायचा आणि सांगायचं त्याच्याकडे जा, तो तुला अन्नदान करेल. म्हणून त्याला सांगितलं की तुझ्या फक्त एका बोटाने अन्नदानाचा मार्ग दाखवलाय म्हणून तुला अन्न मिळणार नाही, पण तुझे एक बोट जर तू चुकलंस तर तुझी भूक भागेल. म्हणून त्या कर्णाचा हा विचार आहे. तर आपला काय असणार, ज्या कर्णाला अख्खं जग ओळखतं की दानशूर म्हणजे कर्ण, त्याला सुद्धा अन्नदान केलं नाही तर भूक भागवण्यासाठी फक्त बोट तोंडात घालावं लागलं तेव्हा त्याची भूक संपली. तर मग आपल्यासाठी कुणीतरी अन्नदान करतं, त्या मुलांना धन्यता दिली जाते. तुकाराम महाराज त्यांना धन्यता देतात की ज्यांचा जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा, असा बाप जगात व्हावा की त्याचं क्रियाकर्म करण्यासाठी त्यांची मुलं जेवढी उत्सुक असतील ते खरं त्यांचं वैभव. बाकीच्या वैभवाला कोणी विचारत नाही, कारण पुढे जाताना ते जे करणार आहेत तेच त्यांच्यासोबत येणार आहे. मग आजचं जे काही प्रवचनाचं जे काही कार्यक्रम आहे यातून जे काही नामस्मरण घडलं असेल, जे काही चांगलं कर्म घडलं असेल ते त्यांच्या त्या जीवात्म्यासाठी आपण सगळ्यांनी अर्पण करायचं आणि थोडा वेळ मौन धारण करण्यापेक्षा थोडा वेळ आपण नामस्मरण करूया की जे त्यांच्यापर्यंत पोहोचेल. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे
राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सब संतन की जय.